एकदा पुरुषोत्तम रामचंद्रांना सांगितलं, दादा आज युद्धामध्ये मुलीच्या कपाळावरचं कुंकू पुसलं माझ्या हातानं, मी जावाई मारलाय. अप्रसन्न चेहरा शेषाचा बघितला. सुलोचना लक्ष्मणजीची कन्या होती. लक्ष्मणजी शेषाचा अवतार आहेत. काय प्रयत्न केले प्रभू रामचंद्रानं, वाटेल ते प्रयत्न केले. पण हे सगळे प्रयत्न करत असताना मारुतीरायाने एक रामायणातला श्लोक लिहून आणला आणि पुढं टाकला आणि म्हणले, मालक काही प्रयत्न करू नका, तुमच्याच्यान जावाई उठत नाही. बोलीला वाल्मिक. किती जीवन गोड पुढचं बघा ना. शिवजी कासार नावाची एक व्यक्ती होऊन गेली. तुकोबरायचे टाळकरी होते ते. तुकोबरायचे श्रोता होते लक्ष्मण बुवा. तुकोबरायचे श्रोता होते ते. जवळच तुकोबरायचं कीर्तन चालू. शिवजी कासार कीर्तनाला गेले आणि घरी दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलतं एक चिमुकलं पोरग मेलं. गणेश बुवा निष्ठावंत वारकरी पोरग मेलं. शिवजी कासाराची निष्ठा किती होती, तत्व किती होतं, याच्या दोन गोष्टी ऐका. नवल सांगतोय मागचं आणि पुढचं. सोनबा ठाकूर तुकोबरायच्या कीर्तनात पकवाज वाजवायचे. काय पुण्यवान असतील व सोनबा ठाकूर, त्यांना तुकोबरायचं भजन वाजवायला भेटायचं. एक वाक्य सांग का तुम्हाला, पकवात किती चांगला वाजिता येतोय त्याच्यापेक्षा कोणाला साथ करतो याला महत्व आहे. एक जणाच्या हातामध्ये प्रत्यक्ष गंधर्वाची कृपा, इंद्राची कृपा. इंद्र म्हणजे वाद्याची देवता आहे, पण तमाशात ढोलकी वाजित होता. आपल्याकडे कला किती देवानं दिली आणि ती कोणाच्या सानिध्यात सादर करतो याला महत्व आहे. आपल्याकडे संपत्ती किती, आपण जीव घालतो कोणाला घालतो याच्यात महत्व आहे. आणि कशात घालतो, नाही तर पंक्तीत लय म्हणतात, मसुबाल बोकड्या कापला, या खिशात कांदा या खिशात लिंब, निघला सोंबळ्या. आणि ते म्हणलं आमची मसुबाची कंदुरी आहे, 2.5 लाख लागले, तुला कवडीचं पुण्य नाही सोंबळ्या. जाणारे बी असे तोंडाला रुमाल लावून जातात, मला कोणी पाहतो काय. हे ऊस कुरतडून आलेली कुले आपण कुठं उडवतो याचं महत्व आहे. किती सात्विकता. सोनबा ठाकराला ना एकदा विचारलं होतं, तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात नवल सांगतोय, मी इंद्रजिताचं चरित्र सांगितलं तुम्हाला, आता पुढचं ऐका. दोन्हीचा संदर्भ लावून देतो. किती मुक्त आहे आणि इकडं किती पारतंत्र्य आहे, इकडं किती स्वतंत्रता आहे आणि इकडं सुनाचा अवतार आहे, इकडं सासू आहे. आणि सुनेतला आणि सासूतला फरक सांगू का. सुनाच्या हातान कंदील फुटला तर म्हणली काय उठाडावानी चालायली माय बापानं हेच शिकिलं का बाई, धडकाच दे आली. आता तिने मुद्दाम फळडा का निष्ठाला हातातून काय चलती बाई, शपरलेल्या मेंढीवानी काय सासू बोलायली. बाई 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 पाहणं जशा हिच्या हात पायाचा गळहाटा झालाय. हो खाला कमी आहे, कशी टरबुजावानी सुटली बाई, आंगरेल न खानलाव पडीन कंदील पडा. इतकं बोलली हो त्या सुनाला. आणि सासूच्या हाताने कंदील फुटला. आत्या कंदील फुटला, अगं दिसणं गेलं त्यानं, त्याचा काच काळा झालता आणि काय करायचं ते मॅच फळडा. हा किती शहाणी आहे, हिला पिराला कापायला पाहिजे. हो पिराला. म्हणजे मला म्हणायचं की सासू किती स्वतंत्र आणि सून किती पारतंत्र. 7वा अवतार म्हणजे सून आहे, 8वा अवतार म्हणजे सासू आहे, स्वतंत्र आहे महाराज. आणि नुसती सासू नाही, मागचं ऋण फेडण्यासाठीच अवतार आहे बापू. ऋण फेडावा ऋण फेडावा अविराजा
वयावतार केला अविनाशी आला कराशी. मागचं कर्ज करून ठेवलं होतं, ते कर्ज फेडता येत नव्हतं. वाल्मिकानं लिहिलं नाही, ते कर्ज पुढं सासू होऊन फेडलंय. कसा येतेत ते सगळे, कसा इकडे माझ्याकडे बघा ना, इथंच बसायला आलेत ते. या बसता येते, बसू द्या. एक दोघं बसा, बाकीचे जिथली तिथं बसा ना. ते शेवटच्या मंगलाष्टकाला येणारे सगळं इचकून टाकीत असते. बसा जिथं जागा, बस. या बाया साहेब इथून या. कीर्तनात कोणाला सरकिलं नाही पाहिजे, सगळे सारखे असतात, मंत्री जरी आला तरी. कारण वारकरी असतात, कोणाचा अपमान करू नका. विठाला सात्विक सदाचारी पुण्यशील शिवजी कासार. सोनबा ठाकरांना विचारलं, तुकोबारायची संगती लाभली. त्याने एक पुण्य सांगितलं, अमकं पुण्य केलं म्हणून त्या पुण्यानं मला तुकोबाराय प्राप्त झाले. पण हा उलट प्रश्न सोनबा ठाकरांनी शिवजी कासाराला विचारला. कासार समाजाचा माणूस, पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायचा धंदा होता त्याचा. बांगड्या भरायचा धंदा होता. शास्त्र काय सांगतं राजे हो, मी मगाशी बोलून गेलो. 1,00,000-1,50,000 रुपयाचा मोबाईल वापरण्यापेक्षा, ठीक आहे शिक्षण असेल, त्याला गरज असेल, कशात असेल, त्यानं वापरला असेल, नवल नाही. पण ज्याला शेतात काम करायचं त्यानं तितके पैसे जरी एखाद्या व्यवसायात गुंतिले, 2 पैसे येतील, पप्याची माय खुश होईल तू. हा कारण एक सोपं वाक्य सांगत असतो, आपल्या जवळचे पैसे संपल्यावर रक्ताच्या नात्यातले सुद्धा हरामखोर पाहुणे आपल्याला पत्रिका देत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपल्याकडे आल्यावर सगळे मुळवाट्या घेऊन येतात. म्हणून पोरायनं इकडं तिकडं मोकार फिरण्यापेक्षा आपल्या वाट्याला जे काम येईल ते काम केलं पाहिजे. शिवजी कासारांनी पोटाची खळगी भरण्यासाठी बांगड्या भरायचा व्यवसाय होता. सोनबा ठाकरांनी विचारलं, तुम्ही बांगड्या भरता? हो. तुकोबारायचं भजन ऐकता, कीर्तनात टाळ घेऊन उभं राहता. शिवजी कासार आणि उत्तरेश्वर बापू गंगाजी मवाळ चाल म्हणायचे. कडुसकर, कडूस नावाचं गाव पुणे जिल्ह्यात. शिवजी कासार आणि गंगाजी मवाळ चाल म्हणायचे तुकोबारायच्या कीर्तनात. काय पुण्यवान असतील, किती पुण्य, किती पुण्य, किती पुण्य. आणि विचारलं, तुम्हाला एवढा मोठा आदर, एवढा मोठा महात्मा कसा सापडला? वाक्य गोड वापरलं. शिवजी कासारानं सांगितलं, सोनबा ठाकूर, मी जिच्या सोबत लग्न केलंय ती स्त्री ओघळता जगात सौभाग्याचा चुडा महाराष्ट्रातल्या बायकांना भरत असताना, जी वयानं मोठी आहे तिला माय म्हणतो, जी कमी वयातली आहे तिला बहीण म्हणतो, आणि जी फार कमी वयातली आहे तिला लेक म्हणतो. आणि हे पुण्य माझ्या पदरात पडलं म्हणून मला तुकोबाराय सापडे. आपल्या संप्रदायात अभ्यास किती ते बघायचं नाही, आचरण किती चांगलं आहे ते बघायचं. एक जण म्हणला, मला गाता चांगलं येते. गाता तर तमाशातल्याला बी येतं बाय साहेब. अजूनही म्हातारी बोट वाजितीत गाणं लागल्यावर. 90 वर्षाची गुडघ्यावर बोट वाजितीत जुने गाणे, त्याला गाता येत. गुलजार नावाचा मुस्लिम समाजाचा माणूस होऊन गेला. अशोकराव त्याला ऑस्कर पुरस्कार भेटला. आतापर्यंत आपल्या काय केलं भेटला का बापू? ऑस्कर पुरस्कार हा जागतिक लेवलचा असतो. बऱ्याच लोकांना भेटला फिल्मी सृष्टीतला. गुलजार हा मुस्लिम समाजाचा गायक होता, पण तोही पांढऱ्या कपड्यावर तिथे गेला. ते सुटाबुटात जात नाही. म्हणला याच कपड्यावर मी गाजलोय, मी दुसऱ्या कपड्यावर येणार नाही तुमच्या. मग फिल्मी सृष्टीतला गायक जर इतकं तो पाळतो तर आपल्या पॅन्ट टिकावून घाला. काय होतं, आपल्याला धोत्र नेसल्यावर कीर्तनापुरते का इचूक घुसते का?
कवळिंबा लागतो हातापायाला. सप्त्याला दम नाही, भागवतायला दम नाही, कीर्तनाला दम नाही. याचं महत्व काय माहितीये का? व्यक्ती स्वातंत्र्य आहे भारतामध्ये. कोणी कसं वागा, पण इथं नका वागू. विठाला म्हणून तुकोबाराच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा योग येतोय. पक्वात किती वाजित आहे तू, गाता किती येतं कीर्तन, लोक तू किती ऐकत आहेत त्याच्यापेक्षा तुझं आचरण किती गोडे याला महत्व आहे. आपल्या संस्कृतीत देखाव्याला किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. आणि ज्याचं आचरण गोड आहे का त्याला कुठं जा. महाराज नारदाचं आचरण शुद्ध होतं बयासाहेब, म्हणून राक्षस सुद्धा पाया पडत होते. राक्षस सुद्धा किंमत असते चांगल्यांना. तुकोबारायचं कीर्तन चालू, योगायोगाने टाळ संपली आणि शिवजी कासाराला खाली बसण्याचा योग आला. त्या दिवशी शिवजी कासारावरचा जो दिवस होता तो अत्यंत बिकट होता. त्या दिवशी शिवजी कासारांचा चिमुकला मुलगा मृत्यू पावला. शिवजी कासार कीर्तनात बसलेले आहेत. शिवजी कासाराच्या पत्नीने मांडीवर पोरग घेतलं, रडू लागली. बघता बघता शेजारनी पाजारनी सगळ्या जमा झाल्या. काय झालं? माझं बाळ गेला म्हणे. वा, मालक कुठे आहेत तुमचे? तुकोबारायचं कीर्तन काही अंतरावर आहे, 2-3 किलोमीटर इथं गाव आहे. तिथं तुकोबारायचं कीर्तन आहे, कीर्तनासाठी गेलेत. ते येईपर्यंत अंत्यविधी थांबवायची. शिवजी कासाराची पत्नी इतकी सात्विक होती. तुम्हाला एक सांगू का? ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे त्यानं म्हणायचं मी स्वर्गात आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको खट्याळ भेटली तो बंगल्यात राहत असला तरी त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर्कचे संग बायको असली की जीवनात उदंड फजिती असती. आम्ही घोडी घेतली गणेश बुवा, शेतात जाल, दुसरा नाद नाही काही. मग शेतात झाला घोडी, त्या घोडीवर बसलो. ते म्हणला घोडी चांगली, पहिली दुसरी तिसरी तिन्ही चाली चांगल्या होत्या. त्याला 10-11 रुपये इनाम द्यायला. मस्त घोडी होती, आहे की नाही बाप्पा? त्या घोडीवर बसलो मी आयटीत. पण त्या घोडीली एक खोड होती, ती लोंबकळलेल्या बोरी खालून चलत होती. रिकिबीत पाय गुतला नाही, उडी हाणली भयासाहेब म्हणून जमलं नाही तर थुत्तरवर बळडा असतं. वैकुंठवासी बापसाहेब मालकाचा शब्द आठवला, आंधळ घोडीशे पायंदळ भाला, आंधळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुसळ बायको शिरांड का भाला. काय करायचं? आणि तुम्हाला वाटतं का पैशावाले सुखी असतात बायकाय ना? विद्यमान कलेक्टर भेटलं मागच्या 15 दिवसात, फक्त नाव सांगून. कोणाच्या अंगाव गावऱ्या नाही टाकल्या पाहिजे ना आपण त्यासाठी येत का? कोणाची वाभाडे काढू नये. जिल्हा ताब्यात, जिल्हा ताब्यात. 92 एकर जमीन बापान कमिली, पोराल कलेक्टर केलं, जिल्हा ताब्यात. डोळे भरून आले. म्हणलं काय झालं साहेब? काय नाही महाराज, 7 दिवस जनतेची सेवा करतो आणि सुट्टीच्या दिवशी आई बापाकडे जावा तर 14 वर्ष झालं बायको जाऊ दे ना. काय वाटूळ असन ती, लय वाटूळ येत बाबा काही काही. हो, चांगले चांगले झाडं पाडे काय काय वाटूळ. हा, अहो 2-2 ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या आंब्याच्या भरल्या, इतके आंबे उतरले आणि वाटूळ आली ना आंबा बुडातून पालथा केला. काय वाटूळ. जिल्हा ताब्यात, जिल्हा ताब्यात. पंक्चर करून टाकला नवरा बायकोनं, पंक्चर. किती संसारात सुखी का त्याला? ती म्हणली 7 दिवस लोकांची सेवा करतो ना 8व्या दिवशी माय बापाकडे जातो. माया संकशाला लग्न केलं तुन हे. कलेक्टरला म्हणली बायको, कलेक्टरला. शिवजी कासाराची बायको सात्विक होती महाराज. किती सात्विक आहे कान पुढे. माझ्या माईनो पांडुरंगाला मंजुळा वाहिल्यानं महादेवाला पाणी वाहिल्यानं लय मोठे पण येत नसतं. तुम्ही नवऱ्याला किती जीव लावता याच्यात तुम्ही मोठे आहात. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडती. तू ह्या पापानं महाराज धोत्रा सगळं जळण चालती महाराजाच्या पायाला कपाळ घासायला. हे मला नाही कीर्तन असं. तुम्हाला आवडलं असं कीर्तन. मी काय तुमचा काय रोजदार आहे काय?
का सुंबळ्या गिंबळ्या थोडा चोंबळ्या थोडाच मला नाही. तुम्हाला आवडलं असं कीर्तन तुमच्या अंडरवेली बनेल धोल नाही आलो. मग वर्षाल पटल असं कीर्तन हे यायला पटेल. हे तर उद्या मला साडी नेसून नाचितील. त्यानं ज्यायला पैशाचा जोर आला त्या हराम खोरानं परमार्थाचं मात्र केलं. कोणाला बोलून त्याला पैसे द्यालेत. तुमच्या घराला कुलूप लागन. कुलूप विठाला उधळीनात का तुम्ही बाजारात पैसे. पण वारकरी संप्रदायात बट्ट्याबोळ करू नका. हा संप्रदाय कष्टानं लोकांनी सांभाळलाय. मागच्या महाराज शिळे मधुकरीचे तुकडे 3-3 दिवसाला पाण्यात भिजून खाल्लेत जुन्या लोकांनी आणि संप्रदाय इथपर्यंत आणलाय. आणि कालपारच्या पैशावाल्याने म्हशीच्या गळ्यातला ढोण्या करून टाकलाय. कुलप लागतील घराला कुलप. विठाला विठाला पैशाचा माज नसला पाहिजे. मुंबईला गेलो त्या दिवशी कीर्तनाला तर टोल नाक्यावर टाळे वाजणाऱ्याला 2.25 कोटीची गाडी. टोल नाक्यावर टाळ्या वाजणारा 2.25 कोटीच्या गाडीत बसतोय. आणि आपण कशाला अशा उड्या हाणायच्या कोकण्या शिवानी. इतकं जग पुढं गेलंय. हा पैशाचा माज कुठं नाही उतरला पाहिजे. देवापाशी लिंता असली पाहिजे. विठाला विठाला काय सांगू लागलो. शिवजी कासार. ऐका ऐका बाईनं मालकाचं दर्शन घ्यायचं. तिला भारतातल्या कोण्यात महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी नवऱ्याच्या पडत नसेल ना तर तिनं कोण्यात देवाकडे गेली तरी देव तिच्याकडे पाहणार नाही. त्याच्या गोळ्या नाही संपल्या. आणि नवऱ्याच्या पाया पडत असेल तर तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम किंवा नैवम गांजा कसम लिखितम. मालकाचं वाक्य इतक्या मोठ्या आहेत तुम्ही इतक्या मोठ्या सोंग करी जाऊ नका. सदी अलंकार व्रतार वा 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 हरी भोगीता भ्रता हरी भोगीता भ्रता. क्या बात आहे. वा वा वा. साजे अलंकार घोकिता भरतार भोगीता भ्रतार. जिचे होता दर्शना मिळे पोटभरी अन्न. जी का भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव. मानी भ्रताराची बोली धन्य जगी माऊली. सोंग नाही करायचे. 1,00,000 महादेवाला बेल व्हायला आणि पप्प्याच्या बाप म्हणला जेवण. आजच्या दिवस काय तुमच्या पोटात बरम्या नांदायला खरे उपाशीच मेला पप्प्याचा बाप. आणि महादेवाला 1,25,000 बेल व्हायला. बेल नाही व्हायलाच तो दगड टाकले. माझं वाक्य काय. आपण जर नीट वागत नसेल तर आपल्या परमार्थाला काय किंमत नाही. वागण्याला किंमत असते माझ्या माईनो. वागण्याला नवऱ्याला मालक म्हणजा म्हणा मालक नवऱ्याला. कधी कधी धनी म्हणी जा. नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का तिच्या चपलाचं मंदिर बांधतो मी. हे म्हणते मेला आमच्यावर दगड का टाकायला. त्याचं कारण सांगतो भैया साहेब. एक बाईनं कमेंट टाकली होती म्हणे कीर्तनात मला मोबाईल तर भारीचा नसतो पैसे येत माझ्याकडं. पैशाला काय कमी नाही. मी कुतणारा माणूस नाही. मग हाऊत भरलाय आणि रिकामा बी होत नाही. पाईप बी तुमच्या इतके नाही तर नाही